नमस्कार मित्रांनो, आज आपण अध्ययन संक्रमणाचे प्रकार पाहूया। पहा, अध्ययन संक्रमणाचे धन संक्रमण, ऋण संक्रमण व शून्य संक्रमण असे प्रकार आहेत। त्यातील पहिला प्रकार धन संक्रमण। एका परिस्थितीत प्राप्त केलेल्या ज्ञानाचा दुसऱ्या परिस्थितीत सकारात्मक प्रभाव पडणे यास धन संक्रमण असे म्हणतात। उदाहरणार्थ संस्कृत, मराठी उच्चारण कौशल्य, गणित, विज्ञान अभ्यास। ऋण संक्रमण। एका विषयाचे अध्ययन दुसऱ्या विषयाच्या अध्ययनात अडथळा निर्माण करते यास ऋण संक्रमण म्हणतात। उदाहरणार्थ कन्नड, मराठी भाषा रचना, इंग्रजी, मराठी व्याकरण। शून्य संक्रमण। एका परिस्थितीतील अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनावर अनुकूल अथवा प्रतिकूल असा कोणताच परिणाम न होणे यास शून्य संक्रमण असे म्हणतात। उदाहरणार्थ इतिहास, गणित अध्ययन, धावणे, वाचन कौशल्य। धन्यवाद।